शेतकऱ्यांसाठी आता एक अतिशय मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी योजना असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। एकूण 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे, तर महात्मा फुले योजनेअंतर्गत असणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाखांवर असलेली कर्जमाफी मिळाली नव्हती, मात्र त्यांनाही कर्जमाफी देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। याशिवाय ज्यांनी 3 वर्ष नियमित कर्ज भरलं आहे त्यांनाही लाभ मिळणार आहे। मात्र असं असलं तरी कर्जमाफीची अंमलबजावणीबाबत अजूनही स्पष्टता आलेली नाहीये। केंद्र सरकारकडनं डेटा आल्यावरच कर्जमाफीला सुरुवात होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याबद्दल स्पष्टता नाही। आतापर्यंतच्या योजनांमधली सगळ्यात मोठी योजना ही यावेळची कर्जमाफीची योजना आहे। टाळ्या याच्यानंतर वाजवा। हे जे महात्मा फुले कर्जमाफी योजनेतले जे लोक होते, ज्यांना 50,000 रुपयापर्यंत आपण म्हटलं होतं, त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी झाली। आणि त्यासोबत 26-27चा जो नियम आहे तोही वगळण्यात येईल। महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तयार झाली होती। यामध्ये केवळ अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठित कर्जासाठी 2 लाख रुपयापर्यंत ही योजना तयार केली होती। मात्र पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्ये आपण 2 लाखापेक्षा जास्तही ज्यांची थकबाकी आहे त्यांनाही 2 लाखापर्यंत देतोय। आपल्या योजनेत 2 लाखावर 1 रुपया जरी वर असेल तरी त्याला कर्जमाफी मिळालेली नाही। इथे 2 लाखाच्या वर असेल तरी त्याला आपण ती कर्जमाफी देणार आहोत। कर्जमाफीची अंमलबजावणी पुन्हा लावल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। सरकार तारीख पे तारीख देत असं म्हणजे आर्थिक स्थिती काय आहे ते समजून घ्या, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे। तर विजय वडेट्टीवार आणि रोहित पवारांनीही सरकारवरती निशाणा साधलाय। या दिवशी सरकारने तारीख दिली असेल शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं, म्हणजे याचा अर्थ सरकारने ते तपासलं होतं, ते तपासून सरकारने घोषणा केली होती असं आपण मान्य करू। पण सरकार तारीख पे तारीख देत आहे याचा अर्थ सरकारचा दिवाळा निघालेला आहे आणि यांना शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसायची आहे। त्यांची नियत खोटी आहे। मी सांगितलं आहे की हे फसवी कर्जमाफी आहे। मग शेतकऱ्यांची बनवाबनवी आहे आणि यांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचीच नाही आहे। त्यामुळे हे तारीख पे तारीख चालली आणि द्यायचं असेल तर थातूर मातूर काहीतरी करून लोकांच्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याची या सरकारची भूमिका आता मला दिसते आहे। अटी न काढता तुम्ही जर सगळ्या गोष्टी फक्त पुढे पुढे तिथे ढकलत चाललेला आहात, त्याचे 2 अर्थ निघतात। एक तर तुमच्याकडे आकडाच नाहीये, तुम्हाला माहितीच नाही शेतकऱ्याला खरं कर्जमाफी त्या ठिकाणी किती देणार जाणार आहे, नाही तर दुसरा विषय मुद्दामून तुम्ही ती पुढे ढकलत आहात जेणेकरून तुम्हाला आता पैसे द्यावे लागणार नाहीत। दरम्यान आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली आहे। तर दुसरीकडे कर्जमाफी न झाल्यास भगतसिंगाच्या मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी दिलाय। माहिती एकत्रित करू, मग ऑनलाईन झाल्यानंतर त्याची कृटणी होईल आणि त्यामुळे त्याला थोडा वेळ लागायला लागलाय, कारण कोणताही शेतकरी वंचित राहू नये ही याच्या मागची भूमिका आहे। आता बऱ्यापैकी जिल्ह्यांच्या याद्या तयार झाल्या आहेत। ज्या जिल्ह्यांच्या याद्या तयार झालेल्या आहेत अशा जिल्ह्यांना लाभ द्यायला सुरुवात होईल आणि एक आठवडाभरामध्ये पैसे वर्ग होतील। मुख्यमंत्र्यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, काय बदल करतात त्याची वाट पाहू। 8 दिवसामध्ये नाही बदल केले किंवा गंडवागंडवीचा प्रयत्न केला, फसवाफसवीचा प्रयत्न केला सरकारने, तर पुन्हा एकदा महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर राहील। काल आम्ही महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही। काल आम्ही मोजके लोक आलो, उद्या हजारो लाखो शेतकरी मुंबईत आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही।